गोंदिया जिल्ह्यात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने तिरोडा येथे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थापक डॉक्टर राजरत्न अशोक आंबेडकर यांचा शेअर्स विक्री शिबिर आयोजित करण्यात आला होता। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जिल्हा गोंदिया करिता शेअर्स विक्री शिबिर घेण्यात आला। 15 बुद्धिस्ट व्यक्तींनी 2610 रुपये भरून शेअर्स विक्री केले। देवानंद शहारे जिल्हा महासचिव यांच्या मार्फत शेअर्स विक्री शिबिरामध्ये देण्यात आले। ज्यांना शेअर्स विक्री करायचे आहे त्यांनी 2610 रुपये व आधार कार्ड सह दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी संपर्क साधून शेअर्स विक्री करण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका तिरोडा कडून करण्यात आले आहे। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। मी देवानंद शहारे, जिल्हा महासचिव, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा कमिटी गोंदिया। भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली एक धार्मिक संस्था आहे। त्यांनी 1955 मध्ये ही संस्था निर्माण केली होती आणि या संस्थेच्यासाठी त्यांनी 10 पॉईंट्स प्रोग्राम दिलेलं होतं, 10 उद्दिष्ट दिलेलं होतं। ते 10 उद्दिष्टांची पूर्ती करण्याकरिता माननीय राजरत्न आंबेडकर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक बँकिंग व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि ही बँकिंग व्यवस्था बुद्धिस्ट समाजाच्यासाठी आहे। यात बुद्धिस्ट समाजातील प्रत्येक व्यक्ती जो 18 वर्ष ज्याचे वयाचे पूर्ण झालेले आहेत तो व्यक्ती 2610 रुपये भरून या बँकिंग व्यवस्थेच्या शेअर्स धारक होऊ शकतो। शेअर्स घेणे म्हणजे त्या बँकचे मालक होणे आहे आणि ही बुद्धिस्ट समाजाची एक आर्थिक व्यवस्था भारतीय बौद्ध महासभेच्या रूपाने उभी केली जात आहे। तर माझं आता मी एका आठवड्यापूर्वी गोंदियामध्ये आम्ही या शेअर्स कॅम्पचं इनॉग्रेशन केलेलं आहे आणि आज दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी तिरोडा येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारातील संबोधी ध्यान कक्षामध्ये या शेअर्स कॅम्पचा आज तिरोडा तालुक्यासाठी आम्ही शुभारंभ केलेला आहे। जवळपास 15 शेअर्स जमा झालेले आहेत। हळूहळू लोकांमध्ये जसजसा प्रचार आणि प्रसार होत जाईल तसतसे तालुक्यातील लोक शेअर्स घेतील आणि जिल्ह्यातील 4000 शेअर्स पूर्ण होतील त्यावेळी आम्ही गोंदिया जिल्हा बुद्धिस्ट बँकसाठी प्रस्ताव संबंधित यंत्रणेकडे सादर करणार आहोत। गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत आणि एका तालुक्यातून जर केवळ 500 शेअर्स जमा झाले तरी पण आमचा जो लक्ष्य आहे, आमचा जो उद्दिष्ट आहे 4000 शेअर्स पूर्ण करण्याचा, तो या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल आणि एप्रिल महिन्यामध्ये आम्ही गोंदिया जिल्हा बँकेचा प्रस्ताव संबंधित यंत्रणेकडे सादर करणार आहोत आणि 4000 शेअर्स झाल्याच्या नंतरही बुद्धिस्ट समाजातील 18 वर्षाच्या वरील व्यक्तींचे शेअर्स घेणे हे सुरूच राहणार आहे। एवढेच यासंबंधी मी सांगतोय। सर्वांना सप्रेम जय भीम आणि सर्वांनी जे 18 वर्षाच्या वरील बुद्धिस्ट व्यक्ती आहेत, आपल्या कुटुंबातील समजा 3 व्यक्ती जर बुद्धिस्ट कुटुंबातील एका कुटुंबातील जर 3 व्यक्ती 18 वर्षाच्या वर आहेत तर त्या 3 व्यक्तींचे शेअर्स तुम्ही घेऊ शकता। एवढंच या प्रसंगी सांगेन। सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। नमो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।